राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे भोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताई माते की जय। भक्ति शिरोमणि नामदेव महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 5 ओवी क्रमांक श्लोक क्रमांक 7 आणि ओवी क्रमांक 34। जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यांनी मन धुतले आत्मस्वरूपी घातले रोवून या। आज आपल्या या कालिका माता मंदिरामध्ये आपल्या या मातेचा वर्धापन सोहळा आपण साजरा करत आहोत। परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा यांच्या तसेच नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, आपले रमाकांत बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुमाऊली दत्तात्रय, जगदजननी कालिका माता तसेच भोले बाबा मंदिराचा वर्धापन सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण साजरा करत आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना आज जवळजवळ 800-850 वर्ष झाली जी गोष्ट कळली, आज विचार जर करायला झाला आणि आपण जर म्हटलं की ही गोष्ट आमच्याही पदरामध्ये पडली आहे, विश्वास पटणार नाही। का हो? कारण तशा प्रकारचे संत परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा हे कलियुगामध्ये 20व्या शतकामध्ये येऊन गेले आणि त्यांनी जी काय क्रांती केली, जो मार्ग घराघरामध्ये त्यांनी पोचवला, जे माऊलींनी पेरलं तेच बाबांनी 20व्या शतकामध्ये पेरलं आणि तुम्हा संत मंडळीपर्यंत तो भल्याचा मार्ग, जो मार्ग निवृत्तीनाथांनी माऊलींना सांगितला, जो मार्ग जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत आला, जो मार्ग एकनाथ महाराजांनी बाबाजी चरणांपासून समजून घेतला, कुठल्याही प्रकारची कमतरता न ठेवता तसंच्या तसं बाबांनी ही गोष्ट तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवली। आणि किती भाग्यवान मी की तुमच्यासारखी थोर संत मंडळी माझ्या नशिबामध्ये आली आणि ते बीज माझ्या या देहामध्ये पेरलं। आज ती गोष्ट मला अनुभवाला आणली, नुसतं त्या गोष्टीचा अनुभव करून दिला नाही, तर आज तुम्हाला कुठेतरी कॉन्फिडन्स असेल की आज हा अनुभव या व्यासपीठावरून सांगण्याची माझी काहीतरी लायकी असेल। म्हणून ह्या व्यासपीठावरती मला प्रवचन रूपी सेवेसाठी तुम्ही सर्व संत मंडळीने बसवण्यासाठी हे प्रयोजन केलं। आज या सोहळ्यानिमित्त
हे प्रवचन, त्यानंतर हरिपाठ आणि कीर्तनाचं प्रयोजन केलेलं आहे. आणि ही प्रवचन रूपी सेवा जी आहे ही मज पामराकडे आलेली आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण देवांना आणि संतांना वंदन करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदास अवधारे जोजी. आत्मरूप गणेशु केली या स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो, तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. श्री संतांची माथा चरणावरी, साक्षात हे करी दंडवत. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, हे संत माझ्या आयुष्यामध्ये आले. हे संत माझ्या आयुष्यामध्ये आले म्हणून मनुष्य देहाला येऊन जीवाला जी भ्रांती झालेली आहे बघा, माऊली सुद्धा म्हणतात जेणे भ्रांतीपासून हिरत आले. माऊली सुद्धा सांगतात मी भ्रांतीमध्ये होतो, जेणे भ्रांतीपासून हिरतले. माझी भ्रांतीपासून मला बाजूला झाली. पण हा समाजातील प्रमुख मंडळी ही गोष्ट कबूल करत नाहीत. आम्ही भ्रांतीमध्ये आहोत. माऊली कबूल करतायत, लक्षात घ्या. म्हणून त्या मनुष्य देहाला येऊन काहीही नाही कळलं तरी चालेल, पण नक्की ही भ्रांती काय आहे ही भ्रांती या जीवाला कळली पाहिजे. आणि मी खूप भाग्यवान आहे की तुम्ही संत मंडळी माझ्या नशिबामध्ये आली, म्हणून ही भ्रांती काय आहे ही भ्रांती मला कळली. जर ही संत मंडळी माझ्या नशिबामध्ये आली नसती तर मनुष्य देहाला येऊन जी गोष्ट साधायची आहे ही गोष्ट माझ्या पदरामध्ये कदापि पडली नसती. असाच बाकी या पशु पक्षी काय जाण घेतात उद्योग मध्यम भोग भोगिती, या पशु पक्ष्यांसारखा असाच मी स्मशानामध्ये मरून गेलो असतो आणि जाऊन खाक झालो असतो. पण जळणार हे शरीर आहे, मी नाही. आजही बघा ना, परमार्थ सगळ्यांचा चालू आहे, पण नक्की काय करायचं आहे, नक्की हा मनुष्य देहाला येऊन जीवाने काय अचीव करायचं आहे हे जीवाला अजूनही समजत नाही. काय नक्की करायचं आहे, काय नक्की भ्रांती आहे, नक्की परमार्थ म्हणजे काय आहे, कुठून आलोय आपण, कुठून जायचंय आपल्याला. पण विचार करायला पाहिजे का नको. आज आपण काय करतो, जे आपले पूर्वज करत आले ते आपण करतो. वेदात असा आपला विषय काय आहे. आज पशु पक्ष्यांचाही बघा ना, काय पशु पक्षी करतायत, जन्माला येतात, प्रपंच जे काय चालू आहे मस्तपैकी भोग भोगतायत आणि मरतायत. मनुष्य देहाला येऊनही तेच करायचंय का. असं जर असतं तरी 84 लाखावी योनी उत्पन्न करायची गरज काय असते. एक आणि एक गोष्ट साध्य करायची आहे, ती म्हणजे नक्की मी कोण आहे. परीक्षा विणे बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. कोणतं नाणं आपण बांधलेलं आहे, काय नक्की मी आहे. ह्या देहाला मी म्हणण्यापूर्वी आपण कुठल्या प्रकारचं परीक्षण केलेलं आहे का. कुठल्याही प्रकारची आपण परीक्षा केली नाही आणि असंच हे शरीर मी आहे म्हणून आपण समजून गेलो. पण सत्यता काय आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ संशय चिंता, जीव ह्या गोष्टीने वेढला गेलेला आहे. प्रत्येक जण कबूल करतो, हो आम्ही अटकलेलो आहोत, आम्ही दुःखामध्ये आहोत. पण नक्की या दुःखाचा बेस काय आहे, ह्या दुःखाचं मूल काय आहे, ज्याच्यामुळे जन्ममरणाच्या फेरामध्ये हा जीव अटकतो. ते जन्ममरणाचं कारण नक्की मूळ काय आहे, तेच दुःखाचं कारण आहे.
आज हे काम क्रोधादी विकार आमच्याकडून कसे आले हो? हे विचार आमच्याकडे कसे आले? विचार करायला पाहिजे. अस्ति, जन्म, वृद्धी, परिणत, क्षय आणि मृत्यू ही सत्यता आपण मानतो, पण ह्या सत्यतेने काम क्रोध कसे आले? बघा, माझं स्वतंत्र अस्तित्व आहे. आपलं खरं अस्तित्व वेगळं आहे का? उद्या जर देवाने रजा घेतली तर काय आपलं अस्तित्व आहे? पण माझं स्वतंत्र अस्तित्व आहे. माझा जन्म झालेला आहे, माझ्यामध्ये वृद्धी होणार आहे, माझ्यामध्ये बदल होणार आहे, माझ्यामध्ये क्षय होणार आहे आणि माझा मृत्यू होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज वाटतं का कोणाला मरावं असं? म्हणून आज काही ना काहीतरी करावं यासाठी आपण जे काय अटकलो ते पूर्ण आणि पूर्ण आम्हाला कामकरांनी वेढून घेतलं. पण नक्की बेस काय आहे इथपर्यंत आम्हाला पोहोचायचं. कुठून आलं होय अस्ति, जन्म, वृद्धी, परिणत, क्षय आणि मृत्यू? भ्रांतीपडपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि ह्याचं कारण म्हणजे मी वेगळा, देव वेगळा आणि विश्व वेगळं. आज श्रीकृष्णाला अर्जुनाला हीच गोष्ट सांगायची होती. देव जरी असले ना तरी देवांना सुद्धा आतापर्यंत गुरु करावा लागला. संदीपनी ऋषींकडून जी गोष्ट श्रीकृष्णाने समजून घेतली ती गोष्ट अर्जुनला कळेल ह्या हेतूने श्रीकृष्ण अर्जुनाला समजत होता. अर्जुना समजून घे. पै गगन जेवढे जैसे पवनवी गगनी तेवढाची असते, सहज हालेविल्या एवढ्या दिसे, एरवी गगन तेची तो. आता बघा ना, इथे हा वारा येतोय, ही वाऱ्याची फिलिंग मला होते. तुम्हाला ही वारा लागतोय की नाही? या फॅनचा हा फॅन बंद केला तर गेला, वारा गेला. पण आपल्या नाका वाटेतो येणारा वारा आहे तो तो ज्या वेळेपासून चालू आहे झालाय का आतापर्यंत येतोच आहे ना. वारा कुठं गेलाय का? पण अनुभूती आहे याची. अनुभूती गेली की आकाश आणि वाऱ्याचा संबंध जशा प्रकारे एक आहे तसा अर्जुना तुझा आणि माझा संबंध एक आहे. ही गोष्ट समजून घे. तुला जे काय वाटतंय की तू वेगळा, मी वेगळा आणि हे विश्व वेगळं आहे, ही जी काय तुझी भ्रांती आहे, या भ्रांतीचं मूळ कारण तू या देहाला मी समजू लागलेला आहे. मी देह ही एक नंबरची भ्रांती आहे आणि मनुष्य देहाला येऊन ही भ्रांती सोडवायची आहे. मी या देहापुरता मर्यादित नसून मी विश्वव्यापक आहे. हा अनुभव जेव्हा माऊलींना झाला तेव्हा त्यांनी लिहिलंय, जेणे भ्रांतीपासून हिरतले, कधी गुरु वाक्यांनी मन धुतले. नक्की काय झालं? त्यासाठी आम्हाला या विठ्ठल नामाच्या शाळेमध्ये यावं लागेल. हे समजून घेण्यासाठी या भारत देशाला पवित्र लागलेली गुरु शिष्याची परंपरा, मोटके गुरुमुखे उदयजित दिसे, आजही तसाच्या तसा मार्ग आहे. म्हणून हे व्यासपीठ आज खऱ्या रूपाने जिवंत आहे. भले या व्यासपीठावरून सांगणारी जी मंडळी आहे ही त्या अनुभवाची असेल किंवा नसेल, पण बाबांनी जो काय मार्ग सांगितला आज सुद्धा तशीच्या तशी प्रचिती येते. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी 20व्या शतकामध्ये केलेली ही क्रांती, मी देह ही एक नंबरची भ्रांती आहे. अर्जुना, ज्या वेळेला तू त्या मार्गाने जाशील, आईस ह्या पद्धती बोध सागरी, तू आपण पयाते कल्लोळ करी, मग तव पाशी चराचरी तव तुझी आहासी. त्या वेळेला तुला अनुभव येईल की तू या देहापुरत्या मर्यादित नसून तू विश्वव्यापक आहेस. पण तुला त्या मार्गाने जावं लागेल. आज आपण सांगतो हा असा खरा विषय आहे, बाबांनो समजून घ्या. कोणी समजायला मागत नाही का? कारण आम्हीही करतोय ना, बस आम्ही करतोय. पण आता का करावं, कशासाठी करावं? भ्रांती जावी म्हणून करावं, भ्रांती जावी म्हणून परमार्थ करावा. पण आज महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट सांगणारे किती महात्मे आहेत, किती महात्म्यांना या गोष्टीचा अनुभव झाला. म्हणून खूप भाग्यवान आहे मी, खूप भाग्यवान आहात आपण. असे पट्टीतले महात्मे आपल्या भाग्यामध्ये आले बघा, नाहीतर कदापि आपल्याला ही गोष्ट कळली नसती. 83,99,999 गुणांचंही तेच चालू आहे. जे आपलं जर तसं जर आपलं चालू असेल तर उपयोग काय या 84 लाखाव्या मनुष्य योनीला आपण येऊन.
का आपल्याला या योनीला घातलेलं आहे? भगवंताने 83,99,999 योन्या उत्पन्न केल्या, पण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. जे नाम ब्रह्मदेवाने देवाला भगवंताने दिलं ते नाम मी कोणाला देऊ, इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. म्हणून भगवंताने ही 84 लाखावी मनुष्य योनी उत्पन्न केली. बाकी योनीमध्ये हा विचार नाही मी नक्की कोण आहे, मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे, ही बुद्धी फक्त या मनुष्य देहाला येऊनच जीवाला समजू शकते. या मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असेल. सच्चिदानंद ही तुमची डिग्री आहे आणि आम्ही या देहालाच मी समजून बसलेलो आहोत. पण संतांपासून ही गोष्ट समजून घ्यायची आहे. म्हणून 84 लाखावी योनीमध्ये ही 84 लाखावी शेवटची योनी उत्पन्न केली आणि ते भजन आम्हाला समजून घ्यायचंय. देवे तिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. ज्या वेळेला ही भ्रांती जाई त्यावेळेला आपल्या बाधिकेचा फाटा, जे जन्म मनाला जो फेरा लागलेला आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हा जो भवरोग लागलेला आहे तो भवरोग आमचा या नामाने जाणार आहे. आणि ह्यासाठी भगवंताने ही 84 लाखावी मनुष्य योनी उत्पन्न केलेली आहे. काही नवीन करायचं नाही, कोणत्या नवीन भानगडीच आपल्याला नाहीये. जे आईच्या उदरामध्ये होतं तशाच्या तसं आपल्याला समजून घ्यायचंय. जे भजन आईच्या उदरामध्ये आपण केलं, धरणीचा वारा लागला, आपण बाहेर आलो, जे जुळलेलं होतं ते तुटलं, परत संतांच्या मार्फत जोडून घ्यायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी जोडून घेतलं. उजळले भाग्य आता, ज्यावेळी तुटलेलं जुळलं त्यावेळी ते म्हणाले उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडलेला. जिथं तुटलेला आहे तिथं जुळायचंय. तशाच्या तसा अनुभव आजही येतो. पण अनुभव व्हावा, ही भ्रांती जावी अशी जर वाटत असेल तर संप्रदायाला शरण जावं लागेल. हे तुम्ही कितीही ऐका, ऐकून परिणाम होणार नाही. काहीतरी 4 शब्द कानावरती पडावे हा परमार्थ नाही. परमार्थ हा समजून घ्यायचा विषय आहे. परमार्थ हा अनुभूती घेण्याचा विषय आहे. गोष्ट समजायला परंपरा लागते. परंपरा म्हणजे अनादि अनंत काळापासून चालत आलेलं परंपरागत तत्वज्ञान. जो निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणती जास, जो सर्वास आद्य गुरु, ब्रह्मा तयाचा अनुग्रहितू, ब्रह्मा अत्री सोपदेशिषु, अत्री पाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. ब्रह्मदेवाने जे नाम भगवंतापासून समजून घेतलं ती गोष्ट ब्रह्मदेवाने अत्री मुनींना सांगितली. अत्री मुनींनी ही गोष्ट दत्तगुरूंना सांगितली. दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे मेन. माझा संप्रदाय आहे हा दत्तगुरूंचा संप्रदाय आहे. माझा संप्रदाय हा खरा संप्रदाय आहे. दत्तगुरूंपासून ही गोष्ट कली नारायण महाराज आलवणकर, लक्ष्मण, बलबीर, सख्यानंद, शांतामाई, बंडोळ बाबा, किरोळ बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा. नाना बाबांपासून ही गोष्ट कळली. हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज म्हात्रे सोनारपाडा. आणि 2016च्या महाशिवरात्रीला मला प्रकाश बाबांचा अनुग्रह आहे. आणि माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी 2021 साली मला हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा प्रबोध आहे. कुठे आहे त्या भानगडी? अनुग्रह प्रबोध या भानगडीच कुठे नाहीये. 2000 सालापासून मी माळकरी होतो. वयाच्या 12व्या वर्षी मी माळ घातली. पण हा खरा अशा प्रकारचा मार्ग अवेलेबलही आहे. पहिली गोष्ट, मार्गच संतांना काय कळला, संतांनी त्यांच्या गुरूंपासून काय समजून घेतलं, कसं काय टकोऱ्यामध्ये येईल हो? अनुभवाला आलं तर टकोऱ्यात येईल ना. जोपर्यंत अनुभवाला येत नाही तोपर्यंत ही गोष्ट समजूच शकत नाही की हे असं काहीतरी असेल, हे अजूनही असं काहीतरी आहे. पण ज्या वेळेला मला अनुभव झाला, ज्या वेळेला मला कळलं ही गोष्ट अशी आहे,
ही अशी भ्रांती असते, हे असं असतं, हे अशामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये हा जीव अटकतो, हे खरंच आहे. त्यावेळेला मला कळला की संतांचा जो मार्ग आहे हा अखंडित आहे. ह्या मार्गाला कधीच खंड पडलेला नाही. पण प्रत्येक वेळेला त्या त्या काळामध्ये जी प्रमुख मंडळी आहे त्या प्रमुख मंडळीने या मार्गाला विरोध केलेला आहे. पण त्यांना बाजूला करून आज संतांनी तशाच्या तसा हा मार्ग या जनतेला सांगितला आणि आजही तशाच्या तसा चालतच हा मार्ग या परंपरेने मजपर्यंत आलेला आहे. ज्या वेळेला मला अनुभव आला, अनुभव जर नसता, यांनीही मला बसवलं नसतं आणि मी इथे बसून काय सांगितलं असतं. बाकीचे मला काय काम धंदे नाहीयेत का? आज सुद्धा म्हणून तशाच्या तसा अनुभव येतो. आजही जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्याने मन धुतले, आजही नामाने मन धुतलं जातं. पण आमच्या डोक्यामध्ये जी काय भ्रांती आहे, आमच्या डोक्यामध्ये जो काय संशय आहे, तो संशय काढून पूर्णपणे आम्हाला संतांना शरण जावं लागेल, तरच ही गोष्ट कळेल. अशाच प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होता. पण लगेच या जीवाला पटत नाही. अर्जुना बघ समजून, पण हे एवढी सगळी लोक करतायत, ही काय वेडी आहेत का? सगळ्यांचा परमार्थ चालू आहे, इकडं जा तिकडं जा, सगळं काय काय करा. हे करायची गरज आहे का? आम्ही सकाळी लवकर उठतो, उपास तापास होतो, वैकल्य करतो, सत्यनारायणाची महापूजा घालतो, सप्ते घालतो, आषाढी पंढरीची वारी करतो, आम्ही दिंडीला जातो, हे अशा प्रकारचे कीर्तन सोहळे आम्ही ऐकतो. एवढं सगळं आम्ही करतो. देवाचं भजन असेल तर भजन आम्ही ऐकतो, श्रीमद भागवत कथेला आम्ही जातो, अष्टविनायकचे आम्ही दर्शन करतो, सगळी तिथाटनं आम्ही करतो. हे करायची गरज आहे का? इकडंच मेन फसगत होते. काही जरी सांगितलं ना, आज कोणालाही ही भल्याची कुठे सांगायला गेली ना, अरे तुम्ही हे करा, हे तुम्ही सांगतच नाही, तुम्ही नुसतं हेच करा हे का तुम्ही सांगता? पहिली हा बेस आहे. संतांनी जे काही समजून घेतलं ते समजून आम्हाला घ्यायचंय. मग तुम्ही इकडे कुठेही गेलात तर तो तुमचा भाव प्रकट होईल. आता सगळं आमचं फिरणंच चालू आहे, पण भावच प्रकट होत नाहीये. म्हणून बघ अर्जुना, आतापर्यंत या 3 मार्गाने लोक गेली. तुझा मार्ग तू चॉईस कर. स्वर्गा पुण्यात्मके पापे जे, पापात्मके पापे नरका जायचे. मग माते जेणे पावले येते शुद्ध पुण्य. टार्गेट काय आहे आमचं? परत जन्माला यायचं नाही. जन्माला येण्याचं कारण मी देह, ही भ्रांती आम्हाला दूर करायची आहे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झाडे चिरा पडे. मार्ग काय? अज्ञानाची वाट आणि मोक्षाचा थाट. मोक्ष तुमच्या जवळच आहे, फक्त अज्ञान काय आहे, मी देह हे अज्ञान आहे, हे समजून घ्यायचं आहे. अनुभवाशिवाय ते समजून घेता येणार नाही. मार्ग काय? स्वर्गा पुण्यात्मके पापे जे. जे काय आजपर्यंत आम्ही देव 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 केलं, सत्कर्म होतं, त्या सत्कर्माने पुण्य होतं, ते पुण्य जर पापापेक्षा वरचढ असेल तर स्वर्गाचा मार्ग. पुण्य जर पापापेक्षा वरचढ असेल तर, आणि मग स्वर्गामध्ये पोहोचल्यानंतर आज हेच चालू आहे, स्वर्गाला जायचंय. पण जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत पुण्य संपलं की मग जो पुण्याची पावटी सरे, जर इंद्रपराची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. परत खाली यायला लागेल. फेरा चुकतोय आमचा. परत मनुष्ययोनी मिळते आणि मनुष्ययोनीला करून नंतर भजन करीन महाराजा, आताच समजून घे ना. पण आमचा मार्ग चुकतोय, आम्ही समजून घेत नाही. पापात्मके पापे नरका जायचे. पाप केल्याने कुठे जावं लागतं हे सांगायची गरज नाही. पाप म्हणजे काय हे सांगावं लागतं. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या, म्हणून या माता थापटती. या देहाला एकदा मी म्हटलं तर 1 कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप लागतं. तुला वाटतंय हे पाप आम्हाला स्वर्गाला घेऊन जाईल? बिंदास लिहितो आम्ही गेल्यावरती स्वर्गवासी, नरकवासी कोण लिहिणार हो? पण प्रॅक्टिकली या संतांचाच उद्देश आहे ना हा, का मी माझ्या काय मनाचं सांगतोय?
हे जर समजून नाही घेतलं काही नाही ना. म्हणून माऊलींनी प्रत्यक्षपणे सांगितलं सुद्धा हरिपाठामध्ये, नामासी बिनमुख तो नर पापिया. तुझ्याकडे जर नाम नसेल, आतापर्यंत केलेली पाप आहे ती पाप तू धुवूनच घालू शकत नाही. बघा, पाप जर जावं असं वाटत असेल, मग माते जेणे पाजे ते शुद्ध पुण्य. अर्जुना, हा शुद्ध पुण्याच्या मार्गाने ते येऊ. जर जडवणी वैला निघे भक्तीचे वाटेला, तरीच पावशील अव्यंग निज धाम माझे. तरच तुझी ही भ्रांती दूर होईल. या काहीच गोष्टी मला कळत नव्हत्या, हे काहीही मला समजत नव्हतं. पण ज्या वेळेला मी आलो आणि ज्या वेळेला मला तो विषय झाला, ज्या वेळेला त्या अवस्था झाल्या, ज्या वेळेला मला ते अनुभवाला आलं की त्याली केलं हे पारायण करून काही होणार नाहीये. एक तरी ओवी अनुभवावी का सांगितलंय? कारण एवढी पारायण झाली आमची, पण अनुभव काहीच नाही. राजा भरपूर झाला, आता एका तरी ओवीचा अनुभव घे. आणि हा अनुभव प्रत्येक ओवीचा अनुभव एकच सांगतोय, राजा तूच ती गोष्ट आहे. देव कुठेही बाहेर काया पाण्याला गेलेला नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. बघ काय भ्रम आहे. पण नाही ना, आम्हाला कितीही सांगा, आम्हाला ही गोष्ट समजत नाही. आज धर्म 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 भरपूर धर्म चालू आहे हो, पण नक्की काय धर्म? तुमच्या म्हणायलाच महत्व नाही, माझ्या सुद्धा म्हणायला काहीही महत्व नाही. कितीही मी सांगावं, जोपर्यंत संतांचं सांगतोय तोपर्यंत इथे मला बसवतील. माझं ज्या वेळेला मी सांगायला जाणार नाही चालत ते. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचं तर सोडून द्या, पण आमच्यासारख्या माझ्यावर तुमचा खूप विश्वास, म्हणून आमच्या सारख्यांचं अजिबात ऐकायचं नाही. माहितीसाठी आम्ही काहीही बोलू, संतांचं ऐकावं लागेल. कशाने भ्रांती जाणार आहे? काय धर्माचा मार्ग आहे? गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंदे जे वाय ते माय पुता बेटी होय. हा धर्म तुमचा 18व्या अध्यायामधली माऊलींची होवी आहे. काय माऊली म्हणतात? वाटतोय आम्ही आज मनुष्य द्यायला आलेलो आहोत, एक 50, 60, 70, 80 वर्षापूर्वी आमचा जन्म झालेला आहे, असं अजिबात नाही. श्रीकृष्ण सांगत होता, अरे माझे भरपूर जन्म होऊन गेले, मग आपला काय हा आताचा जन्म आहे? ज्या वेळेला सृष्टीची उत्पत्ती झाली त्यावेळेला पासून आपले अनंत जन्म झाले, भरपूर जन्म आपले झाले. आलं का लक्षामध्ये? आणि आता सुद्धा आपण या मनुष्य देहाला आलेलो आहोत हा धर्म समजून घेण्यासाठी. त्यावेळेपासून देव वाट बघतोय की हा जीव मला शरण येईल, या जीवाशी मी एकरूप होईल, या जीवाने माझ्याशी एकरूप व्हायला पाहिजे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपालू तातडी उतावी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. अरे जीवा, तू कधी मला येऊन भेटशील? पण तशा प्रकारची तळमळ ही जीवाला सुद्धा झाली पाहिजे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त नाही का? मूल झोपलेलं आहे, आई तिचं काम करत आहे, आईचं लक्ष मुलाकडे नाहीये का? सांगा बरं. आईचं लक्ष मुलाकडे नसतं का हो? तुम्ही आया आहात. असतं की नसतं? असतं ना. त्याच्याकडे बघत नसते ती, तिथे सगळं काम करत असते, पण तिचं लक्ष नसतं का? लक्ष जरी असलं तरी जोपर्यंत ते मूल रडत नाही तोपर्यंत आई त्याला जवळ घेत नाही. आहे का नाही सत्य? आहे का नाही सत्य? मग आईला जरी घेणं देणं असलं मुलाचं, तरी आईने जवळ घ्यावं असं जर मुलाला वाटत असेल तर मुलाने रडावं लागतं. तशा प्रकारे देवाने जर जवळ घ्यावं, या देवाशी भेट जर व्हावी असं वाटत असेल तर काही ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, अशा प्रकारचा भाव प्रकट व्हावा लागेल. आणि हा भाव फक्त परंपरेमध्येच आहे. तुकड्याला लागणारी माणसं ह्यांना हा भाव कधीच प्रकट होऊ शकत नाही. ह्याला खरे अनुभवाचे लागतात.
याला घेणं देणं आहे परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा अशी मंडळी आमच्या जर आयुष्यामध्ये आली तरच ही गोष्ट आम्हाला अनुभवाला येईल, तर कधीच येऊ शकणार नाही. जे तुटलेलं आहे ते जुळणं याला धर्म असं म्हणतात. ते ज्या वेळेला जुळतं त्यावेळी मी या देहापुरता मर्यादित नसून मी विश्वव्यापक आहे अशी अनुभूती येते. म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, मला सगळं टॅली होतंय. पण आमच्या डोक्यामध्ये जे काय आहे ना ते सगळं असंच चालू आहे. बघा ना काय चाललंय या धर्माच्या जीवावरती. खरा धर्म आहे तो संतांनी सांगितला. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. पण प्रेम तुम्ही त्यावेळेस अर्पाल ज्यावेळी तुम्हाला त्या प्रेमाची अनुभूती येईल. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. पण त्यासाठी त्या अवस्था व्हाव्या लागतील, त्या तिथपर्यंत पोचावं लागेल. काय तर मनी नाही भाव म्हणे कसला मग देव पावणार आणि कसलं तुम्ही इतरांना प्रेम वाटणार. बघा हा अनुभव घेऊन हा अनुभव सांगणे हाच धर्म आहे. त्या अनुभवावरती नितांत राहणे हाच धर्म आहे. खूप भाग्यवान आहोत आपण की हा मार्ग असाच चालता फिरता आपल्यापर्यंत आला. मला तर डोंबिवलीमध्ये घरच्या घरी चिंचोळाच्या पाड्यामध्ये मोठ्या गावामध्ये मला मामा चिंतामण महाराज भोईर यांच्या घरी मला हे बीज मिळालं. कुठं आपल्याला जावं लागलं, सगळं घरच्या घरी. पण आज संतांना असंच मिळालंय का? किती संतांना कष्ट करावे लागले. बघा नामदेव महाराजांचा विषय घेतला गेला तर काय नामदेव महाराजांची भक्ती होती, पण नाही गोष्ट कळली. देव 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 करत असेच देव बोलतो, देव खातो, देव पितो. अपमानाला सामोरं जावं लागलं त्यावेळेला विठ्ठलाला येऊन बोलले मी खरंच कच्चा का हो? सांगितलं विठ्ठलाने हो. गोष्ट कळावी असं वाटत असेल तुला गुरु करावा लागेल, तुला संतांना शरण घ्यावं लागेल. तू तशा प्रकारे मला बघतोय, देखील आम्ही नोहे तैसा, तशा प्रकारे मी नाही. देव देव करून व्यर्थ काही नसी, निज देव नेनसी मुळी कोण. अरे मला हात जोडले, मला पाय जोडले, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही, आणि ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा. नामदेवा तुला विसोबा खेचांकडे जावं लागेल. त्यावेळेला त्यांची ही भ्रांती गेली. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्यांनी म्हणत उतरले. संतांना शरण गेल्यानंतर ते अशा प्रकारचं ते जे परंपरागत जे नाम आहे त्या नामाची पेरणी करतात. श्रीकृष्णाने सुद्धा नंतर अर्जुनाला हे नाम दिलं आणि त्याला ती रीत सांगितली. श्रीकृष्ण अर्जुन घेत गेला आणि त्याला अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले आणि त्या भावामुळे तो बोलू लागला ते तर एक विश्व एक आपण, ऐसे आलूमालू होते जे तुझे पण, तेही आटून गेले अंतःकरण विराले सहसा. खरंच तेव्हा मला वाटत होतं की मी हा शरीर आहे, ही माझी भ्रांती होती. मला वाटत होतं तेथे एक विश्व एक आपण एक, तेथे एक विश्व एक आपण एक, मी वेगळा देव वेगळा आणि हे विश्व वेगळं आहे. कारण या शरीरालाच मी होऊन बसलो होतो. ऐसे आळूमाळू होते जे तुझे पण, तेही आटून गेले अंतःकरण विराले सहसा. उदयलेनी सुधागरे जैसा भरलाची समुद्र भरे. पौर्णिमेच्या चंद्राला बघितल्यानंतर जशा प्रकारे समुद्राला लाटा उसळतात तशा प्रकारे अर्जुनाला लाटा उसळू लागल्या. माझी सापडलेली अळी पुढे जळावरी कमळकळी का जेवी आंडोळे, आतुलिया सुकुर्मेंचनी बळे, शरीर बाहेरी काफे, सात्विका भरणे रोमांसी दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भितरी वाहताती, आनंद झाला पोटी सबळ झाला कंठी, मौन वाक्पुटी धरून राहे, टाकी श्वासोश्वासोद्भावे देखा, स्वरूप हे एक मिळवणी, एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव. उत्पन्न होता देव कृपा करी तयावरी. ज्या वेळेला त्या नामस्मरणाने हे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होतात त्या वेळेला देवाची कृपा होते. आज सुद्धा तशीच्या तशी कृपा आहे. त्यावेळेला ही भ्रांती निघून जाते. ऐसा सात्विकाही आठा भावा, परस्पर जसे हेवा, जेणे ब्रह्मानंदाची जीवा राणीव खावली.
मग बोलायचं आत्मस्वरूपी घातले हरोनिया. जशा प्रकारे आपण भात पेरतो, भात पेरण्यापूर्वी जमिनीमध्ये काहीच करावं लागत नाही का? जमीन सुपीक करावी लागते. ज्या वेळेला जमीन सुपीक होते त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण बीज पेरतो. तशा प्रकारे हे प्रबोधरूपी बीज या देहामध्ये जर टाकायचं असेल, ते टाकण्यापूर्वी ही जमीन सुपीक व्हावी लागते. हे जे अनंत जन्मांपासून जे जे पापरूपी संस्कार या भूमीवरती पडलेले आहेत, या चित्तभूमीवरती पडलेले आहेत, ते फक्त आणि फक्त या नामस्मरणाने ज्या वेळेला या अवस्था उत्पन्न होतात त्याच वेळी निघून जातात आणि त्याच वेळेला ही जमीन सुपीक होते. अन्यथा ही जमीन सुपीक होण्याचा या कलियुगामध्ये तरी नामा सोडून दुसरा कोणताही इतर मार्ग नाही. हाच मार्ग सतयुगापासून चालत चालत ह्या कलियुगापर्यंत आला. माऊलींना कळलं, नाथ महाराजांनी ना कळलं, तुकाराम महाराजांना कळलं आणि नंतर नारायण महाराज, अलवणकर, लक्ष्मण, बलबीर, सत्यानंद, शांताबाई, बंडोबा, केरोबा बाबा या इथपर्यंत मार्ग आला. आणि हे संत थकल्यानंतर 20व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाचा ढाण्यावा संत श्रीपाद बाबा यांच्यापर्यंत हा मार्ग आला. त्यानंतर नारायण बाबा, रविदास बाबा, नाना बाबा यांच्यापासून हे मार्ग आला. कल्याण डोंबिवलीमध्ये हा मार्ग अजिबात मिळाला नसता. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांना कल्याण डोंबिवलीमध्ये एंट्री नव्हती. त्यावेळेचे जे प्रमुख होते ही गोष्ट मान्यच करत नव्हते. पण त्यावेळेला बाबूदादांनी वाघेरा यांनी आवाज उठवला, हा खरा परमार्थ आहे. बाबांना जर काय झालं याद राखा, म्हणून हा मार्ग तुमच्या संतांपर्यंत पोहोचला आणि नंतर मजपर्यंत आला. जर हे संत आले नसते, त्याने भ्रांतीपासून हिरत आले, मी कदापि बोलू शकलो नसतो. का? कारण गुरु वाक्याने म्हणत उतरले आणि मग आत्मस्वरूपी घातले रोवून या. कसं वाटतंय आता अर्जुना? कसं वाटतंय अर्जुना? बघा किती संतांना त्रास झाला. मोजता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. निघत्या वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई, काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई. ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाई, आमच्या मत तुम्हा काही सांगणे नाही. अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट, उराशी लावून पाजती आम्हा अमृताचा घोट. श्रीपादाचे मन कैसे लोण्याहुनी मऊ, विश्वपुता पडलं पुढं कैसे निरावू. श्रीपाद बाबा चरणीचा विनवितो रास, विसरू नका श्रीपादाला होईल तुमची काज. विसरू नका रामदासाला होईल तुमची काज. मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं, एवढं प्रेम दिलं नारायण बाबानं, एवढं प्रेम दिलं रविदास बाबानं, एवढं प्रेम दिलं नाना बाबानं. अर्जुना आता कसं वाटतंय? नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात्म्याचितो चितोऽस्मि गतः संदेहा करिष्ये वचनं तव. गुंतलो तो अर्जुन गुणे. अर्जुन गुण म्हणजे मी देह, मी या भ्रांतीमध्ये गुंतलो होतो. मुक्त झालो तू जपणे, आता नाही येणे जाणे, आता नाही येणे जाणे. मनुष्य देहाला येऊन एकदा ही गोष्ट कळली, तैसे बनते करिता येते पाविजे काही आता, ऐसे नाही न करिता ठाकी जेना. ह्या मनुष्य देहाला येऊन एकदा ही गोष्ट केली का अजून काहीतरी करावयाचं उरतं असं अजिबात नाही. किंवा एखादी गोष्ट जर नाही केली तर काहीतरी करावयाचं राहतं असं अजिबात नाही. फक्त हेच आहे, इथपर्यंत यायचं, नामावरती राहायचं आणि येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करायचा. उद्या जरी हे शरीर गेलं, आज वाटतं कोणाला मरावंसं, पण आज जन्म मरण या भानगडी आम्हा नाही, बीज भालुनी केली नाही. आता जन्म मरण आम्हा नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. इथपर्यंत
परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा ह्यांच्या कृपेने तुम्ही सर्व मंडळींनी मला इथपर्यंत आणलं. गुंतलो तो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्याने म्हणत होतले, आत्मस्वरूपी घातले रोनिया. मी काही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, पण तुमच्या संतांच्या कृपेने जे काय 2 शब्द मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला, झालेली सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. उदगिरामध्ये सांगा ते मार्ग द्यावेला नीट, भ्रांती ही समुद्र गेली दिसू लागली वाट, नाथता प्रेमाचे चालू लागलो सपाट, एक जनार्दनी पावलो पंढरीपे. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्याने म्हणतले, आत्मस्वरूपी गातले अरोनियाम. पुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय.